रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे आपल्या या तुळजाप्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर तुमच्या खूप साऱ्या छान छान कमेंट वाचून मला खूप छान वाटले की माझ्या मेहनतीला तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आणि अजून मी सुधारणा करण्याचे प्रयत्न करणार आहे। तर त्याआधी थोडं बोलायचं होतं। सकाळपासून इथे एका स्कूलमध्ये सकाळपासून प्रोग्राम चालू आहे। स्पोर्ट डे झाला, अजून सुद्धा आता 11 वाजत आले रात्रीचे, ते प्रोग्राम चालूच आहेत। वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, तर त्या आवाजाचा इथे डिस्टर्ब होईल, आवाज थोडासा येऊ शकतो रेकॉर्डिंगमध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ नंतरून डिलीट करणार आहे। तर 2-3 दिवसांनंतरच डिलीट करेल। तर एवढं सांगायचं होतं। आणि इथून पुढचे जे व्हिडिओ येतील ते फक्त जे सबस्क्रायबर्स असतील आपल्या चॅनलवरती त्यांनाच ते बघता येणार आहे, कारण 100% भाविकांपैकी फक्त 5 ते 6 भाविक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत। तर म्हटलं ठीक आहे, आपण फक्त सबस्क्रायबर्ससाठी हे व्हिडिओ उपलब्ध करून देऊयात। तर ज्यांना माझे व्हिडिओ ऐकायचे असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, व्हिडिओ आवडला तरच लाईक करा। तर आपण आज पारायणाचा 4था दिवस आहे, तर आपण 30 ते 35 अध्याय 30 पासून ते अध्याय 35 पर्यंत आपण आज घेणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला फलश्रुती सांगते। 30व्या अध्यायाची फलश्रुती आहे, पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल। नंतर 31वा जो अध्याय आहे त्याची फलश्रुती, दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल। 32वा, सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल। आणि 33वा अध्याय वाचल्याने काय होते तर रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल आणि शिवकृपेने मंगल होईल। तसेच 34वा अध्याय, रुद्रपाठाचे पुण्य मिळेल, संतती दीर्घायुषी होईल। 35वा, कठीण कार्यात यश मिळेल, पतीवरील गडांतर टळेल। तर चला, अध्याय सुरू होण्याच्या आधी थोडंसं बोलायचं होतं। माझी तुम्हा सर्वांना गुरुभक्तांपाशी एक छोटीशी आणि मनापासून विनंती आहे, हीच की ही गुरुचरित्र पारायणाची सेवा मी रोज शक्य तितक्या शुद्ध मनाने, तयारीनिशी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते। तुमचा एक सबस्क्राईब मला फक्त इतकं सांगतो की हो, आम्हाला हा भक्तिभावाचा प्रवास आवडतो आणि आम्हाला पुढेही ऐकायचं आहे असं मी समजते। तर तुमच्या सबस्क्राईबसाठी मी काही आग्रह करत नाही, फक्त जर तुम्हाला वाटलं की ही सेवा तुम्हाला उपयोगी पडते, तुमच्या मनाला शांत करते किंवा घरात गुरुकृपेचा स्पर्श आणते, तेव्हाच कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। हे माझ्यासाठी फायदेशीर म्हणून नाही, तर तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ सहज मिळावेत, म्हणजे मला सुद्धा प्रोत्साहन इकडे मिळते ना। आणि माझे हे चॅनल आत्ताच 1-2 वर्ष झाले डिमॉनिटाईज झाले, तर मला सुद्धा पहिल्याच व्हिडिओमध्ये माझं चॅनल आता हे मॉनिटाईज होईल, पण सध्या मी अप्लाय करू शकत नाहीये। तर ही गुरुचरित्र पारायणाची मालिका रोज अपलोड होणार आहे। पुढे सुद्धा आपले व्हिडिओज येणार आहे, एकनाथी भागवतवरती येणार आहे, सर्व घेणार आहोत। आणि कधी कधी काय होतं, यूट्यूब नोटिफिकेशन सर्वांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे अनेक भाविकांना पुढील अध्याय दिसतच नाही, कमेंट्स येतात। म्हणूनच फक्त एवढ्यापुरती विनंती आहे की जर तुम्हाला ही सेवा आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढेच घंटीचं चिन्ह असतं त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून अध्याय अपलोड झाला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। आणि गुरुचरणांची सेवा तर भावनेतून होतेच, नंबरातून नाही होते। तर जे ऐकतील त्यांच्यावर कृपा, जे पुढे जातील त्यांना मार्ग मिळेल। तर गुरुकृपेच्या या प्रवासात तुमचं स्वागत आहे। तर चला, आपण सुरुवात करूया। अध्याय 30वा, ब्राह्मणींचा शोक आणि साधूंचा उपदेश। प्रथम श्री गणेशाला वंदन करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना आदिव्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले, त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती झाली।
उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत. ते व त्यांची पत्नी दत्त उपासना करत असत. त्यांची मुले जगत नव्हती. पुढे दत्तकृपेने एक पुत्र झाले. त्यांचे दत्त असे नामकरण करण्यात आले. गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी त्यांना लाडाकोडात वाढवले. यथावकाश त्यांची मुंज केली. 12व्या वर्षी विवाह सुद्धा केला. सर्व सुखात आनंदात चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 16व्या वर्षी त्यांना क्षयरोग झाला. माता पित्यांनी त्यांच्यावर असंख्य उपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्यांना एकसारखा ताप येऊ लागला. अन्न पाणीही रुचेना. ते अंथरुणाला खिळले. त्यांच्या पत्नींनी त्यांची खूप सेवा केली. पती जेवत नाहीत म्हणून त्यांनी सुद्धा अन्न उदक घेत नसत. शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले. ते ऐकून त्यांच्या पत्नी व मातापित्यांना अश्रू अनावर झाले. दत्तांनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, आई बाबा, आपला जेवढा ऋण अनुबंध आहे तेवढाच जगणार आहे. आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे. तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली. मग ते पत्नींना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. मी तुमचा वैरीच होतो जणू. तुम्हाला जराही सुख दिले नाही. आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही. म्हणून तुम्ही माहेरी जा. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मीही तुमच्याबरोबर सहगमन करील. मग त्यांनी सासू सासऱ्यांना धीर दिला व पतींना घेऊन गाणगापुरास जाण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा साधूंच्या कृपेने आपल्या पुत्रांना जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी आपल्या सूनबाईंना गाणगापुरास जाण्याची संमती दिली. तेव्हा आपल्या आजारी पतींना डोलीत बसवून त्या महत् यासाने गाणगापुरास आल्या. तिथे एका धर्मशाळेत उतरल्या. त्यांनी गावात चौकशी केली. तेव्हा श्रीगुरू स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले. तेव्हा पतींना सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून त्या धर्मशाळेत आल्या. तो काय, ते केव्हाच गतप्राण झाले होते. त्यांचा निष्प्राण देह पाहून त्या साध्वींच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्या गडाबडा लोळून व हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या. उरत तीक्ष्ण सुरी भोगसून जीव द्यायला उद्युक्त झाल्या. पण लोकांनी त्यांना आवरले. बाया बापड्या त्यांचे सांत्वन करू लागल्या. त्या असह्य होऊन रडत होत्या आणि स्वामी, गुरुदेव, मी मोठ्या आशेने इथे आले होते, पण तुम्ही मला निराश केलेत. सौभाग्यासाठी मी मंगळागौर पूजली, पण तीही माझ्यावर रुसली. कुठे गेले माझे पुण्य? नियतीने माझे मंगळसूत्र लुटले. आता मी काय करू? या दुःखद वृत्ताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेल. लोक माझी निंदा करतील. आता हे जगणेच नको असे म्हणून दुःख व्यक्त करत होत्या. तेवढ्यात तिथे एक जटा भस्म त्रिशूळधारी साधू आले. ते त्यांना म्हणाले, कन्या, नियतीच्या इच्छेने सर्व काही घडत असते. तुम्ही कितीही शोक केला तरी तुमचे पती जिवंत होणार नाहीत. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुख दुःख भोगतो आणि मरतो. पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर नाती गोती जोडली जातात आणि मृत्यूने त्यांच्यावर पडदा पडतो. जाणाऱ्याबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो. संसार स्वप्नवत आहे, चंचल आहे, सतत भ्रमित करणारा आहे. काळ देवादिकांना सुद्धा सोडत नाही. तिथे मनुष्याची काय कथा? तुमचे अनेक जन्म झाले आहेत, तेव्हाही तुम्ही कोणाच्या तरी पत्नी होतात. त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तुम्ही आज रडता का? नाही ना? मग आताही रडू नका. हा देह काय आहे? पंचमहाभूतांचा गठ्ठा, मलमूत्राचे आगार. यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जडद्रव्य
याचा काय मोह धरता? तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे स्वरूप कसे आहे, या गोष्टींचा विचार करा. इथे आपणच आपले हित साधायचे आहे, त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही. ते ऐकून ब्राह्मणींचा शोक काहीसा कमी झाला. त्यांनी साधूंना वंदन केले व म्हणाल्या, महाराज, तुम्ही माझा उद्धार करा, मला मार्ग दाखवा. तुम्ही सांगाल तसेच मी वागीन. इथेच आपला 30वा अध्याय समाप्त होतो. आता आपण सुरुवात करणार आहोत 31वा अध्याय. पतिव्रतेचा आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक साधूंनी पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणींचे सांत्वन केले. त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले आहे. ते म्हणाले, साध्वी, स्कंद पुराणातील काशी खंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते. लोपमुद्रा या त्यांच्या पत्नी. त्या महाज्ञानी व महापतिव्रता होत्या. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य. एकदा नारदांनी त्यांची भेट घेतली, त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली आणि मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असे म्हणाले. ते ऐकून त्याला राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढवली, सूर्याचा मार्गच अडला. दक्षिणेस अंधार पडला, त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली. सृष्टीत हाहाकार माजला. तेव्हा इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्माजींना भेटून उद्भवलेल्या संकटाबद्दल सांगितले. ते म्हणाले, तुम्ही अगस्तींना भेटा, त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा, त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल, तेव्हा त्यांनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे. याच उपायाने त्याची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटायला गेले. त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रांची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपमुद्रा या आचारधर्मात कशा श्रेष्ठ आहेत ते सांगितले व पुढे म्हणाले, देवहो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी. त्याची अवज्ञा करू नये. त्याला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. तो जेवल्यावर मगच आपण जेवावे. तो निजल्यावर आपण निजावे. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडा संमार्जन करावे. स्नानानंतर त्याला नमस्कार करावा. शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेर गावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागवला तरी आपण रागवू नये. तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला सांगूनच बाहेर जावे व लवकर परत यावे. घर अगदी स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. दूषित राहू नये आणि रजस्वलेने मौन ठेवावं. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये असं म्हणतात, पण शक्य नसतं. पण तरी जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आपण करूया. तर अध्याय पुढे कंटिन्यू करूया. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत. अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत. पतीची व घरच्यांची निंदा अजिबात करू नये. वेगळे होण्याचा विचार करू नये. उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरठा यावर बसू नये. वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती अभागी, आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नयेत. त्याची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे.
स्वतःच्या स्वार्थाचा अजिबात विचार करू नये, त्याच्या दुर्बलतेला हसू नये, त्याच्याशी मृदू भाषण करावे, व्यभिचार करू नये, परपुरुषाचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सारं सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरी हर ब्रह्मा संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची मिळून 42 कुळे उद्धरतात. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महाभाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडतच नाहीत. त्याचे घर म्हणजे अरण्य, नुसते अरण्य. त्याला इहलोकी सुख नाही, परलोकी उत्तम गतीही नाही. असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्ये, पितृकार्ये आदी कर्तव्ये घडत नाहीत. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात. तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो. पतीला सद्गती लाभते. इथेच आपला 31वा अध्याय समाप्त होतो. आता सुरुवात करूया लगेचच 32वा अध्याय. विधवेचा आचारधर्म, मृत विप्रांना जिवंत केले, ह्या कथा आज आपण 32व्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. प्रथम श्री गणेशाला अगदी मनापासून वंदन करूया. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले नामधारक. त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना वैधव्य प्राप्त स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. ते म्हणाले, विधवा स्त्रियांनी आपल्या संन्यासिनी आहोत या भावानेच जगावे, नित्य स्नान करावे, दिवसातून एकदाच जेवावे, एका धान्याचे भोजन करावे, 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे आणि प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करावे. अशा प्रकारची व्रत उपासना करावी. तिने पलंगावर निजणे, मंगल स्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूल भक्षण करणे, गंध, अत्तर, फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. आता भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी, व्रत आचरण करावे, दान धर्म करावा, दीप आराधन करावे, ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पतिप्रित्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तिलदान अशी दाने द्यावीत. अशा प्रकारे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले, भगवत भक्ती केली, व्रत आचरण व पुण्य कृत्य केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याईने तो स्वर्गलोकी जातो. अशा प्रकारे साधूंनी त्या शोकमग्न ब्राह्मणीला पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचारधर्म सांगितला. ते पुढे म्हणाले, साध्वी, तुम्ही धैर्याने सहगमन करा किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमण करा. दोघांचेही पुण्य सारखेच आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, यतिराज, पतींशिवाय जगणे मला शक्य नाही, म्हणून मी सहगमन करणार आहे. साधूंनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाले, साध्वी, काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते, एवढे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तुम्ही श्री गुरूंचे दर्शन घ्या. मग त्यांनी त्यांच्या भाळी भस्म लावले आणि 4 रुद्राक्षे देऊन म्हणाले, यातील 2 रुद्राक्षे पतींच्या गळ्यात बांधा, एक रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानांना बांधा. श्री गुरूंचे चरणतीर्थ घ्या, ते स्वतःवर व पतींच्या देहांवर शिंपडा. सुवासिनींना सौभाग्य वाहिनी द्या. ब्राह्मणांना दानधर्म करा. श्री गुरूंची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन करा.
त्यानंतर ते निघून गेले. आता ब्राह्मणींनी गावातील ब्राह्मणांना बोलावून प्रायचित्त आणि प्रेतपिंडादी कर्मे करवून घेतली. स्नान करून सौभाग्य अलंकार धारण केले. ब्राह्मणांनी प्रेत नदीकाठी नेले. ब्राह्मणींच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया त्यांच्या दर्शनास आल्या. ब्राह्मणींनी त्यांना सौभाग्य वाहिनी दिली. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांनी चिता रचली. ब्राह्मणींनी लोकांना अभिवादन केले. गावाहून त्यांच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूंनी दिलेली रुद्राक्षे पतींच्या गळ्यात व कानात बांधली. मग त्या श्री गुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाल्या. त्या वेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गाने चालताना ब्राह्मणी सातत्याने श्री गुरूंचा धावा करत होत्या. संगमावर श्री गुरु अश्वत्थाखाली निवांत बसले होते. ब्राह्मणींनी त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. ते ऐकून त्या चमकल्या. त्यांच्याबरोबर आलेले ब्राह्मण आहेत ते सुद्धा गंभीर झाले. त्यांनी श्री गुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, या ब्राह्मणींचे सौभाग्य स्थिर आहे. यांच्या पतींना इथे घेऊन या. ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्री गुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणांवर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्री गुरूंच्या सन्मुख ठेवून बंधनमुक्त केले आणि त्यावरील वस्त्र दूर केले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्री गुरूंनी त्याकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य! ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसले आणि आपण नग्न आहोत हे पाहून ओशाळले. त्यांनी बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले. त्यावेळी समोर बसलेले तेजस्वी यतीश्वर आनंदाने हसून रडणाऱ्या पत्नी आणि लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून ते संभ्रमात पडले. ब्राह्मणींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून तेही थक्क झाले. मग त्या दोघांनी श्री गुरूंचे चरण धरले. तेव्हाच त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुषी असे 8 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. त्यावेळी एका ब्राह्मणांनी विचारले, स्वामी, विधिलिखित बदलता येत नाही, मग यांच्या बाबतीत ते मिथ्या कसे ठरले? श्री गुरु म्हणाले, या ब्राह्मणी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्या होत्या आणि शरणागतांचे रक्षण करणे हे माझे ब्रीद असल्यामुळे मी ब्रह्मदेवांना विनंती करून यांच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतली आहेत. ते ऐकून लोक तटस्थ झाले आणि गुरुकृपेचे सामर्थ्य जाणून श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. तर इथेच हा अध्याय समाप्त होतो. कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे. तर सुरुवात करूया अध्याय 33. सधर्मा आणि तारक. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक आपल्या पतींना जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाला, गुरुदेव, माझ्या पतींचे निधन झाल्यावर एका साधूंनी माझे सांत्वन केले आणि सहगमन करण्यापूर्वी श्री गुरूंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून ते निघून गेले. त्यांनी माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. तेव्हा श्री गुरु म्हणाले, साध्वी, आम्हीच त्या साधूंचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्षे दिली. रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा आहे. रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात. रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंग अर्चनाचे पुण्य मिळते. ते धारण केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतात आणि शिवलोकी सद्गती मिळते. आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो, ऐका. सधर्म हे काश्मीर देशाचे राजा भद्रसेन यांचे पुत्र. तारक हे त्यांच्या प्रधानजींचे पुत्र.
सधर्म व तारक एकाच वयाचे होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते दिवसभर एकत्रच असायचे. ते दोघे शिवभजन करायचे, सर्वांगाला भस्म लावायचे आणि रुद्राक्षांच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभव, उंची, वस्त्र अलंकार यात जराही रुची नव्हती. माता पित्यांनी आग्रह करूनही ते ऐकत नसत. त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्न असत. एकदा त्रिकालज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनांना भेटण्यासाठी आले असता राजांनी त्यांना सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले. पराशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, राजा, या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य यांच्या पूर्वजन्माशी निगडित आहे. नंदीनगरात महानंदा नावाच्या एक धनाढ्य गणिका राहत असत. त्या शिवभक्त होत्या, अपार दानधर्म करायच्या. त्यांच्या स्वर्ण महालात एक नाट्य मंडप होता. त्या तिथे संख्यांसहित नृत्य करायच्या. त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते. त्यांनाही नृत्य शिकवले होते. महानंदा गणिका असूनही पतिव्रते समान वागायच्या. जो मनुष्य त्यांच्या घरी यायचा त्याची 3 दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या. त्याला शिवस्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायच्या. एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा पाहायचे ठरवले आणि श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन त्यांच्या महालात गेले. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते. ते पाहून त्या अक्षरशः मोहित झाल्या. त्यांच्या सख्यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. महानंदाने त्या वैश्यांना, हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून 3 दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले. त्यांनी ते शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले, हे लिंग माझा प्राण आहे, जपून ठेवा. याला हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करील. ते मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्य मंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मध्यरात्री महानंदा वैश्यांशी प्रणय क्रीडेत रममान असताना शिवसंकल्पाने त्या नाट्य मंडपाला अचानक मोठी आग लागली. महानंदाच्या सेवकांनी व लोकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्या अग्नीत त्यांना पाळलेला कोंबडा, माकड व ते शिवलिंगही दग्ध झाले. त्यामुळे शोकग्रस्त वैश्यांनी चिता प्रदीप्त करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला. शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक घडले, म्हणून महानंदांना खूपच दुःख झाले होते. पतिव्रता धर्मानुसार त्यांनी सहगमन करायचे ठरवले. त्यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपल्या मातोश्रींचा व बंधूंचा निरोप घेतला. सेवकांना चिता प्रदीप्त करायला सांगितली आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. तर काय आश्चर्य! त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी त्यांना वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले, महानंदा, तुमच्या धैर्यावर आणि भक्तीवर मी प्रसन्न आहे, म्हणून वरप्रसाद मागून घ्या. महानंदांनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, प्रभो, आता जन्ममरणच नको. मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या. शिवजींनी त्यांना स्वर्ग मार्गाने शिवलोकी नेले. त्यांना त्यांच्या दासदासींना व परिवाराला मुक्ती दिली. पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेन, त्या गणिकांच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्य जन्म लाभला आहे. त्यांच्यापैकी एक आहेत सधर्मा आणि दुसरे आहेत तारक. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ते शिवभक्ती करतात, भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे. ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले. तर इथेच आपला 33वा अध्याय समाप्त होतो. आता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत 34वा अध्याय. तर 34व्या अध्यायामध्ये कोणती कथा आहे तर रुद्राध्याय महात्म्य.
आणि राजपुत्रांना जीवदान. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, पराशरांनी भद्रसेन राजांना सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाले, मुनिवर्य, माझे पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे. कृपया माझ्या पुत्रांचे भविष्य सांगा. पराशर म्हणाले, राजा, तुम्ही विचारलेत म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे. तुमच्या पुत्रांना फक्त 12 वर्षे आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याचे आता केवळ 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्यांना मृत्यू येणार आहे. ते ऐकून राजा राणींना धक्काच बसला. ती दोघे ठाय मोकलून रडू लागली. त्यांनी पराशरांना राजपुत्र सधर्मांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, राजा घाबरू नका. भगवान शंकरांना शरण जा. त्यांची आराधना करा. त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा. रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे. रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार. त्याच्या पठनाने मनुष्य निष्पाप होतो, तपश्चर्या फलद्रूप होते, 4ही पुरुषार्थ साध्य होतात, इह पर कल्याण होते, संकटातून मुक्तता होते आणि अपमृत्यू टळतो. हा रुद्राध्याय महादेवांनी प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला. त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला. राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्याचे तेज, बल, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते. रुद्र अभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही. आपल्या हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्र पाठ करून प्रायचित्त घ्यावे. रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाही. रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते. म्हणून मी सांगतो तसे करा. 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करवून घ्या. शिवप्रभूंना अखंड जल अभिषेक करा. त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला. ते तीर्थ त्यांना प्यायला द्या. त्यायोगे ते दीर्घायुषी, धुरंधर व कीर्तिवंत होतील. तेव्हा भद्रसेनांनी पराशरांनाच रुद्र अनुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली. 100 ब्राह्मण बोलावले. अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. राजांनी संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले. शिवजींवर अभिषेकाची संतत धार धरण्यात आली. त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली. पराशरांनी त्यांच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले आणि रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्रा अक्षदा टाकू लागले. त्यामुळे राजपुत्रांचे प्राणहरण करण्यास आलेले यमदूत त्यांच्याजवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ केले. तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावत आले. त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले. राजपुत्र शुद्धीवर आले. परशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणींचा जीव भांड्यात पडला. लोकांनी मोठा आनंद उत्सव केला. राजांनी राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्यांचेही पूजन व आदरातिथ्य केले. नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असताना यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते. ते तावातावाने म्हणाले, वीरभद्र, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्म्याचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना तुमच्या दूतांनी त्यांना मारून पळवले. याचा अर्थ काय आहे? ते म्हणाले, भद्रसेनांनी रुद्रविधी केल्यामुळे त्यांच्या पुत्रांना 10,000 वर्ष आयुष्य लाभले आहे. हे तुम्हाला माहीत नाही का? चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आम्हाला दूतांना पाठवलेच कसे? तुम्ही आपल्या दूतांना पाठवलेच कसे?
मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण केले व म्हणाले, माझ्यापाशी राजपुत्रांच्या नावापुढे आधी 12 वर्षे व त्यापुढे 10,000 वर्षे आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा कुठे यमराजांचे समाधान झाले. वीरभद्रांची क्षमा मागून ते निघून गेले. राजा पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्र अनुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. तो ऐकून राजांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दत्तविप्रांना व त्यांच्या पत्नींना रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले व ते पुढे म्हणाले, विप्रवर्य, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्र अभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे. इथेच आता 34वा अध्याय समाप्त होतो. आपण लगेचच 35वा अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 35. कच देवयानी आख्यान आणि सीमंतिनीची कथा या अध्यायामध्ये आहे. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, त्यानंतर दत्तविप्रांच्या पत्नींनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्र उपदेश करून कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, साध्वी, स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवन मंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते. त्या संदर्भातील एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने दैत्यांच्या युद्धात दैत्यावर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते. त्यामुळे दैत्य फारच उन्मत्त झाले होते. म्हणून नंदींनी ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले. त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते. कालांतराने ते शिवजींच्या मूत्रामार्गाने बाहेर पडले. त्यामुळे त्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. त्यानंतर देवेंद्रांनाही बृहस्पतींचे पुत्र कच यांना ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले. त्यांनी दैत्यगुरूंना विद्या अभ्यास शिकवण्याची विनंती केली. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांच्या कन्या देवयानी त्यांच्यावर आसक्त झाल्या. त्यांच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचांना शिष्य म्हणून स्वीकारले. काही दिवसांनी दैत्यांना त्यांचे कपट कळले. त्यांनी त्यांना 2दा ठार मारले. पण देवयानींच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत केले. त्यानंतर कचांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जाळले आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली. तेव्हा देवयानींनी कचांना जिवंत करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचे सांगितले. तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानींना संजीवनी मंत्र शिकवला. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचांनी तो तत्काळ आत्मसात केला. देवयानींनी कचांना जिवंत केले. ते शुक्राचार्यांचे पोट फोडून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले. मग दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाले. देवयानींनी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी त्यांना नाकारले. त्यामुळे संतापलेल्या देवयानींनी त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला. तेव्हा ते म्हणाले, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल. तुमचा क्षत्रियाशी विवाह होईल. हा मंत्र तुम्हाला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींनी याचा उपयोग होणार नाही. ते देवलोकी निघून गेले. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही.
दत्त विप्रांच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव, आता एकच कृपा करा, माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रत आचरण सांगा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोष समयी शिवजींची पंचोपचारांनी किंवा षोडशोपचारांनी पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंद पुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे, ती सांगतो. आर्याव्रताचे राजा चित्रवर्मा यांच्या कन्या सीमंतिनी यांना 14व्या वर्षी वैधव्य योग होता. त्यांनी याज्ञवल्क्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. ते 14 वर्षाच्या असताना चित्रवर्म्यांनी दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजांचे पुत्र चित्रांगद यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर त्यांनी नवपरिणीत दाम्पत्याला काही दिवस आपल्या पाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असताना पाण्यात बुडून अदृश्य झाले. त्यांचा थांग पत्ता लागला नाही. त्यामुळे दोन्ही राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनींनी अपार शोक केला. मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागल्या. पुत्रनिधनामुळे इंद्रसेनांचे राज्यकारभारात लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य बळकावले. इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रांगदांना नागकन्यांनी तक्षकांकडे नेले. ते शिवभक्त होते हे कळताच तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि 3 वर्ष आपल्याकडंच ठेवून घेतले. मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला. त्यासमयी आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत पाठवले. अश्वारूढ चित्रांगद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले. त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आल्या होत्या. त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदांनी त्यांना ओळखले, पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे सीमंतिनींनी त्यांना ओळखलं नाही. चित्रांगदांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या सख्यांकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून ते मनोमन चिडले होते. 3 दिवसांनी मी तुम्हा पती पत्नींची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले. तक्षकांच्या पुत्रांनी राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला आणि चित्रांगदांना शरण जा, त्यांचे राज्य त्यांना परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले. त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रांगदांच्या गोत्रजांनी इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले. तक्षक पुत्रांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व चित्रांगदांच्या भेटीस नेले. त्यावेळी आपल्या पुत्रांना सुखरूप पाहून त्यांना परम आनंद झाला. मग चित्रांगद आर्यावर्तास आले. त्यांना जिवंत पाहून चित्रवर्मा व सीमंतिनीचा आनंद गगनात मावेना. राजांनी चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला. तक्षक पुत्र स्वगृही परतले. मग त्या दोघांनी पुष्कळ वर्ष राज्य केले. येथेच 35वा अध्याय समाप्त होतो. पारायण दिवस 4 यातील अध्याय हा शेवटचा होता. आपण आता 5व्या दिवशी म्हणजेच उद्याचा दिवस पारायण 5वा, या दिवशी फक्त 3 अध्याय आहेत, 36, 37 आणि 38. तर ते आपण घेणार आहोत. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि इथून पुढचे व्हिडिओ फक्त सबस्क्रायबरलाच दिसेल अशी सेटिंग केली जाणार आहे. फक्त जे मेंबर्स असतील ना त्यांना. तर म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि काही सूचना असतील तर नक्की आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवाव्यात. तसेच व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि शेअर करा, तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांना शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. ओम श्री गुरुदेव दत्त.
धन्यवाद. आणि तुमच्या छान छान कमेंट येऊ द्या. धन्यवाद.